नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला समाजात जो धर्म पाहायला मिळतो त्याला आपण लोकधर्म म्हणतो. तर हा जो लोकधर्म आहे, यामध्ये आपल्याला धर्माचं विकृत स्वरूप पाहायला मिळते. म्हणजे हा धर्म एकदम वरवरचा आणि उथळ आहे. ज्यामध्ये आपण असं म्हणतो की जो देवाला मानतो तो खरा आस्तिक आहे. पण ही तुम्हाला पटते का की ही खरी कंडिशन आहे, की जो देवाला फक्त मानतोय तो खरा आस्तिक आहे? तर आपले जे खरे ग्रंथ आहेत, वेद आहेत किंवा आपण त्याला वेदांत म्हणतो. वेदांचं जे शिखर आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद म्हणतो. उपनिषदानुसार जो वेदांना जाणतो तो आस्तिक आहे. त्यानंतर कालांतराने त्यामध्ये भेसळ झाली. त्यानंतर अर्थ काय प्रचलित झाला, जो वेदांना मानतो तो आस्तिक. आणि आज सध्या काय म्हणतात, वेदांना जाणतो मानतो हे गेलं. ते आता कचऱ्यामध्ये गेलं. आता नवीन डेफिनेशन काय काढली, की जो ईश्वराला मानतो तो आस्तिक. तर मित्रांनो, हे जे सध्या विकृती तयार होते, की आस्तिकता, खरी आस्तिकता काय आहे मित्रांनो, की जो वेदांना जाणतोय ती आस्तिकता खरी आहे. वेदांना मानतोय ती आस्तिकता खरी असेलच असं नाही. आणि तिसरं आहे की ईश्वर कुठंतरी बसलाय आणि तो या पृथ्वीला कंट्रोल करतो. ही ॲक्च्युली उपनिषदांचं किंवा आपल्या वेदांत जे आहे त्याचं सार हे नाही सांगत आहे. तर मित्रांनो, यामध्ये फरक असा काय येतोय, की वेदांना जो जाणतोय किंवा वेदांना जो मानतोय आणि तिसरं ईश्वरांना मानतोय, ह्या तिघांमध्ये फरक काय आहे? फरक नियतचा आहे, की आपली नियत काय आहे किंवा बोध आपल्याला घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे, फक्त मानायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे, कोणतरी सांगते म्हणून ऐकायचं आहे, फॉलो करायचं आहे. तर उपनिषदांमध्ये माना, विश्वास ठेवा, कोणतरी सांगते म्हणून ऐका, ह्याला थारा नाही आहे. उपनिषदांनुसार काय म्हटलं गेलं आहे, की जो वेदांना जाणतोय म्हणजे वेदांना त्याच्यातून आपली इमानदारी असेल किंवा नियत साफ ठेवून त्यामधून जो बोध घेतोय तो जीवनात उतरतोय का नाही हे महत्त्वाचं आहे. जर तो बोध जीवनात उतरत असेल आणि तुमचं जीवन खरोखरच बदलत असेल, तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुःख आहे ते कमी होत असेल, तरच तो धर्म तुमचा खरा आहे. नाहीतर तो धर्म एक अंधश्रद्धा आहे, विश्वास आहे किंवा भोळसटपणा आहे. तर मित्रांनो, आजकाल जे समाजात विकृत स्वरूपाचं मिळतं धर्म बघायला, तो लोकधर्म आहे. तो उपनिषदांनी किंवा वेदांत जे आहे त्यानं सांगितलेला धर्म नाही आहे. उपनिषद आणि वेदांत हे ॲक्च्युली जे तुमच्या आयुष्यातलं दुःख आहे ते कमी करायचं काम करतात. त्यामुळं त्याच्यात अशी कंडिशन घातली, की जो वेदांत जे आहे किंवा उपनिषद जे आहे म्हणजे वेदाचं शिखर जे वेदांत आहे किंवा उपनिषदांना जो जाणतो आणि त्याच्यातून बोध घेतो, इमानदारी ठेवतो आणि त्याच्यातून ज्या गोष्टी तुमच्या जीवनात ॲटोमॅटिक उतरतात, उतराव्या लागत नाही, ते ॲटोमॅटिक उतरतात. तर त्या जीवनात उतरल्यानं तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम कमी होतात का नाही? तुमच्या आयुष्यातला स्वार्थ कमी होतोय का नाही? हे तुमचं तुम्हाला दिसतंय. तर ह्याची कंडिशन अशी आहे, की ते तुम्हालाच कळेल, की तुमच्या आयुष्यात खरोखर बोध आलाय का नाही? त्यासाठी काय लागेल? इमानदारी. आणि हीच इमानदारी आपल्याला सामान्य माणसात बघायला मिळत नाही. आणि ह्या इमानदारीचाच फायदा घेऊन माणसं असे म्हणतात, की मी आस्तिक आहे. पण खरोखरच आस्तिक आहे का?